नमस्कार भावांनो, मी तुमचा लाडका सुदामा. तर विषय असा आहे, ज्या मुला मुलींना जे निवळ फ्रेशर आहेत आणि त्यांना आयसीयू ला ड्युटी करायचंय, तर काही बेसिक गोष्टी येणं खूप गरजेचं आहे. जसं की पेशंटला इंट्रा लावता येणं, त्यांना आंटी टाकता येणं, किंवा लघवीची नळी, पोलीस कॅरेटर. मेन महत्वाचं म्हणजे पेशंटची मॉनिटरिंग करता आली पाहिजे. आपल्याला आयसीयूचं मॉनिटर करणं खूप गरजेचं आहे. सगळ्यात अगोदर हे 4 रकाने समजून घ्या सरळ साधे भाषेत. हे पेशंटचा HR म्हणजे हार्ट रेट, हे पेशंटचं रेस्पिरेटरी सिस्टम, आणि SpO2 म्हणजे पेशंटचा ऑक्सिजन, आणि NBM म्हणजे पेशंटचा BP. नॉर्मली HR ते 100 पर्यंत असतं. समजा 60च्या खाली चाललंय तर पेशंट बॅडिकार्डियामध्ये चाललाय. समजा 100च्या वरी चाललाय तर समजायचं पेशंट टॅकिकार्डियामध्ये चाललाय. तसंच असतं हे 12 ते 20 पर्यंत. समजा 20च्या पुढे झालं तर समजायचं पेशंट टॅकिपिनिक व्हायलाय, आणि 12च्या खाली जर जात असेल बॅरिपिनियामध्ये चाललाय. जर पेशंटचा ऑक्सिजन 98 नॉर्मल आहे, समजा 88-87 असं होत असेल तर समजायचं की पेशंटचं सॅच्युरेशन कमी होतं. पेशंटचा BP असते नॉर्मली 120 ते 80. समजा पेशंटचा नॉर्मल BP 120 ते 80 पर्यंत असतं. 2 प्रकारचं BP असतं, सिस्टोलिक, डायस्टोलिक. समजा पेशंटचा BP 150 ते 100 ह्याच्यावरी गेला तर पेशंटला हायपरटेन्शन बसते. समजा पेशंटचा BP 100 ते 60च्या खाली जर आला तर समजायचं पेशंट हायपोटेन्शन मध्ये चाललाय. ठीक आहे. एवढ्या बारीक गोष्टी जरी समजल्या तर तुम्ही आयसीयू ला ड्युटी करू शकता. एवढं घाबरायचं काम नाही. हे व्हिडिओ केवळ जे फ्रेशर मुलं मुली आहेत त्यांच्यासाठीच आहेत, कारण जास्त डोकं कोणी लावायचं नाही. कारण परभणीमध्ये ना अर्धे लोक बगर डिग्रीच्या हॉस्पिटलला काम करतात, आणि जे नर्सिंग करतात मुलं मुली त्यांचा ना ह्या लोकांनी आपला कचरा करून टाकला. खरं सांगायचं म्हणजे हे असे लोक आहेत आपल्याला बरोबर, जे आपण मेन म्हणजे आपण डिग्री करतो, आपण जॉब करतो, पण आपल्याला पेमेंट नाहीये, आणि ह्या लोकांमुळे ना आपल्याला रिस्पेक्ट बी भेटत नाही. असे काही लोक आहेत. ठीक आहे, घाबरायचं बिलकुल नाही. बेसिक गोष्टी जरी तुम्हाला यायला आल्या तुम्ही आयसीयू ला जॉब करू शकता. थँक्यू.